लोग बिछाते हैं यहाँ। ज्याच्या आयुष्यात दररोज अडचण आहे, संकट आहे, ऐक माझ्या बाबा, राह में कांटे अगर लोग बिछाते हैं यहाँ, उधळेल फुल ही कुणी तू चालण्यास सुरुवात कर। है अंधेरा फिर भी तू रोशनी की बात कर। ज्याच्या आयुष्यामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे त्यानं संत देवीदास महाराजांच्या चरणाजवळ येऊन ज्ञानाच्या प्रकाशाची प्रार्थना केली पाहिजे। अंधेरा फिर भी तू रोशनी की बात कर। लावण्यास दीप येथे काळजाची वात कर। अरे कापसाच्या दिव्याची वात लावून पेटवलेला दिवा विझून जातो, मध्ये सद्गुरु भक्तीचा लावलेला दीपक मात्र कधी विझत नाही। काळजाची वात कर। हजारो संकट आले तरी संतांनी भजन नाही सोडलं, कारण त्यांचा दिवा मंदिरात लावलेल्या कापसाच्या वातीचा नव्हता, हृदयामध्ये पेटवलेला ज्ञानाचा दीपक होता। म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांसारखे संत बोलले, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार भरो। म्हणोनी विशेष अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे। मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी, म्हणोनी जाणतेणो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे। मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। सद्गुरु संत देवीदास महाराजांनी काय केलं, बसलेल्या प्रत्येकानं एक एक शब्द काळजाच्या डायरीत कोरून घ्या। सद्गुरु संत देवीदास महाराजांनी काय केलं, प्रत्येकाचा जन्म झाल्यानंतर, बालपण सुरू झाल्यानंतर तुमच्या आईनं डोळ्यात काजळ भरलं असेल, त्यानं हे बाहेरचे दिसणारे डोळे मोठे झाले, पण देवीदास महाराजांनी त्याच डोळ्यात ज्ञानाचं आणि भक्तीचं अंजन घातलं, म्हणून ज्ञान दृष्टी विशाल झाली।